नगरपालिकेच्या निवडणुका 2 तारखेला 2 डिसेंबरला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि प्रचाराची रंगत वाढलेच चाललेली आहे। या 6 नंबर प्रभाग आपण ज्या प्रभागात तो 6 नंबर प्रभाग आहे, 6 नंबर प्रभागामध्ये मुख्य बाजारपेठ येते। या ठिकाणी सुशिक्षित मतदार अधिक आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी ही निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली आहे। या 6 नंबर प्रभागामधून शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून या ठिकाणी संजय तन्ना हे निवडणूक लढत आहेत, तर महिला आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी मयुरी सिद्धांत सेलार या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। मयुरी सिद्धांत सेलार या खोपोली शहराचे जे माजी नगराध्यक्ष होते ते किशन मामा सेलार यांच्या सुनबाई आहेत। त्यांच्या सासूबाई ज्या होत्या मयुरी सेलार यांच्या, त्यांनी सुद्धा या ठिकाणी या प्रभागातून प्रतिनिधित्व केलेलं आणि विकास कामांची या ठिकाणी त्यांनी विकास कामे केलेली आहेत। त्याच्यामुळे या प्रभागात राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असताना या प्रभागात मतदारांना आपलेसे करण्यासाठी हे दोन्ही पक्ष अग्रेसर आहेत आणि त्याच्याच बरोबर या ठिकाणी जे माजी नगरसेवक म्हणून काही या प्रभागातून अपक्ष असतील, मग इतर पक्षातून असतील, अशी मोठी लढत या प्रभागात होणार आहे। शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टी युतीचे जे दोन्ही उमेदवार आहेत संजय तन्ना आणि सेलार या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मतदारांना आपले पुढच्या काळामध्ये काय आपण करणार आहोत या प्रभागासाठी ते प्रत्येकाला पटवून देत आहेत। विकास म्हणजे विकास म्हटल्यावरती एक पहिलं पब्लिक टॉयलेट्स, मुलांचं एज्युकेशन त्याच्यावरती जास्त लक्ष देणं, त्याच्यानंतर क्रीडा, सांस्कृतिक कल्चरल प्रोग्राम्स हे महिलांना एकत्र आणून बचत गट, त्यानंतर माझ्या नवऱ्याने जेव्हा लाडकी बहीण योजना चालू झालेली तेव्हा आम्ही आपल्या वॉर्डमधून जेवढे महिला होते आम्ही त्यांना वैयक्तिक जाऊन त्यांना सांगितलेलं की तुम्ही या योजनेचं प्राधान्य घ्या करून, आणि त्याच्यामुळे भरपूर महिलांना, आमच्या वॉर्डच्या महिलांना आज आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब शिंदे यांच्यामुळे आज दर महिन्याला त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात आणि त्यांच्या घराला ती एक भर मिळते। तर असे जे योजना येतील ते आम्ही आपल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये आम्ही अजून विकासाचा भर घालू शकतो, त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण, आर्थिक परिस्थिती पण सुधारू शकते। खरं तर निवडणुकीच्या या रिंगणात मी पहिल्यांदाच उतरलेलो आहे आणि तुम्ही पाहतच आहात की मागच्या 5 वर्षामध्ये मी भरपूर लोकोपयोगी कामं केलेली आहेत। तर मी वारंवार लोकांना रोजगार देत आलेलो आहे। बाजारपेठच्या जे काही समस्या आहेत ते भले शौचालयाचे असो किंवा क्रीडांगण, तुम्ही पाहत आहात की बारचे पण प्रॉब्लेम आहेत की रेसिडेन्शियल एरियामध्ये पण सुद्धा बार आहेत इकडे या प्रभागामध्ये, तर ते सुद्धा त्याच्या विरोधात पण आम्ही भरपूर काही प्रयत्न केले, पण ते शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तर हे जे प्रयत्न आहेत ते आम्हाला शासनामध्ये जाऊन सिस्टममध्ये जोपर्यंत आम्ही जाणार नाही तोपर्यंत ही बारची समस्या पण आम्ही सोडू शकणार नाही। तर भविष्यामध्ये येत्या काळामध्ये रोजगार, शिक्षण आणि लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना खेळण्यासाठी एक चांगलं क्रीडांगण सुद्धा आम्ही इकडे उभारणार। तुम्ही पाहताच आहात की आम्ही इकडच्या लोकल बार जे इकडे ओपन झालेले आहेत त्याच्या विरोधात आम्ही तक्रार जेव्हा केलेली, पण त्यांनी वरतून स्टे जो आणलेला आहे त्या स्टेच्या विरोधात सुद्धा मी आणि स्वतः सिद्धांत सेलार आम्ही आता त्याच्या पाठपुरावा करतच आहोत आणि नक्कीच आम्हाला ठाम विश्वास आहे की ते बार जे आहेत ते आम्ही बंद करणार म्हणजे करणार। आणि राहिली गोष्ट कार्यक्रमांची, लोकोपयोगी कार्यक्रमांची, तर तुम्ही पाहत आहात की मागच्या 3 वर्षापासून आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया जी आपण राबवतोय ती टोटल आपण 1300 मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केलेल्या आहेत आणि पुढे सुद्धा ते काम आपण करत राहू। आणि राहिली गोष्ट आपल्या युवकांना जे सक्षम करण्यासाठी आपण ट्रेनिंग सेंटर उभारू। ट्रेनिंग सेंटर म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त ब्युटी पार्लर किंवा शिलाई मशीन असं ट्रेनिंग सेंटर नाही, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या नवी मुंबई एअरपोर्टमध्ये जी काही मुलं आपल्याला तिकडे लावायची आहेत तर त्यासाठी आपण एअरपोर्टसाठी जी काही ट्रेनिंग लागणार आहे त्याचं ट्रेनिंग सेंटर आपण खोपोलीमध्ये उभारू।